आपण मागच्या वेळेला दुसरा श्लोक सुरू केला होता, ज्याच्यामध्ये नरजन्म आणि मुख्य म्हणजे जन्माबद्दलचं आपण आणि सृष्टी रहस्य जे आहे त्याचा मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की पहिले तर जन्म कसा, आपण जन्माला कसे आलो आणि ही सृष्टी निर्माण कशी झाली. आता इथे लिहिलेलं आहे दुसऱ्या श्लोकात, जंतूनाम नरजन्म दुर्लभा. आता जंतू म्हणजे जीव, जेवढे जीव आपण जन्माला येतो ते सगळे आपण जंतू आहोत, म्हणजे जीव आहोत, लिव्हिंग बिंग्स. त्याच्यामध्ये आपण आता पाहिले 84 लक्ष योनी मध्ये जन्म होतात अनेक, म्हणजे अगदी प्रोटोझोआ आणि अगदी एक सिंगल सेल्युलरपासनं मल्टी सेल्सपर्यंत असं जे डेव्हलपमेंट आपण मागच्या वेळेला बघितली होती की ॲनिमल, व्हेजिटेबल्स, मग ॲनिमल्स, या साऱ्या सृष्टीतनं आपण हळूहळू जेव्हा आपला आत्मा प्रगल्भ होतो, ज्ञान इंडिव्हिज्युअल सोल म्हणून जन्माला येण्यासाठी, निर्माण होण्यासाठी त्याची जेव्हा तयारी होते, तेव्हा तो नरजन्म त्याला, म्हणजे नर म्हणजे मनुष्य जन्म त्याला प्राप्त होतो. तर आता एवढ्या सगळ्या योनींमधनं फिरून आल्यानंतर आपल्याला नरजन्म मिळतो. म्हणजे तर तिथेच त्याचं पहिलं महत्त्व वाढलं. कारण का, आता नरजन्म आपण म्हणू शकतो की जीव जेव्हा जन्माला येतो त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला अभ्यास केला होता की आपल्यामध्ये वेगळ्या वेगळ्या एनर्जी बॉडीज आहेत. तर आपण जन्म घेतो म्हणजे काय, तर आपला जो सोल आहे, जो सटल एनर्जी आहे आपल्यातली, कॉन्शियसनेस आहे, नंतर एक ॲस्ट्रल म्हणजे सूक्ष्म शरीर आहे आणि एक कारण शरीर आहे, हे सगळं जेव्हा फिजिकल बॉडी हे शरीर धारण करतं, शरीराची चादर जेव्हा आपण ओढतो तेव्हा आपल्याला जन्म झाला असं म्हणतो. नाहीतर आत्म्याला जन्म आणि मृत्यू नाही. जन्म मृत्यू हा कॉन्सेप्ट कधी येतो, जन्म घेणं म्हणजे शरीर धारण करणं, त्याला आपण जन्म झाला असं म्हणतो त्या आत्म्याचा. आणि मृत्यू म्हणजे काय, तर ते शरीर आपण सोडतो, फिजिकल बॉडी आपण ड्रॉप करतो, इथे ती सोडून देतो आणि आपण मुक्त होतो त्यातनं. हा झाला मृत्यू. तर मेन कॉन्सेप्ट जन्म आणि मृत्यूची अशी आहे की आपण काय काय घेऊन येतो. आपला कॉन्शियसनेस म्हणजे आत्मा आहे, सटल बॉडी आहे, दॅट इज आपण मागच्या वेळेला बघितलं होतं ॲस्ट्रल बॉडी, आणि तिसरी होतं कारण शरीर, कॉझल बॉडी. हे तीनला घेऊन जेव्हा आपण शरीर धारण करतो, जड शरीर हे जे दिसणारं हे आहे सप्तधातूंनी बनलेलं, तर ते जे शरीर आपण घेतो तेव्हा आपण जन्म झाला असं म्हणतो. आणि हे सप्तधातूंनी व्याप्त असलेलं, निर्माण झालेलं, प्रकृतीने निर्माण झालेलं शरीर जेव्हा सोडतो तेव्हा आपण म्हणतो त्याला मृत्यू झाला. तर अशा सगळ्या ज्या जन्म आणि मृत्यू हे सर्व जंतूंना, म्हणजे प्रत्येक जीवाला आणि लिव्हिंग बिंगला हे जन्म मृत्यू आहे. तो फक्त फिजिकल बॉडी कोणाची आहे तेवढा फरक येतो. म्हणजे कीटकाची आहे, छोट्या झुरळ माशी डास याची आहे का, प्राण्याची आहे का, डेव्हलप्ड ॲनिमल्स म्हणजे त्याच्यामध्ये मॅमल्स म्हणतात, म्हणजे कुत्रा, घोडा, हत्ती, हे सगळे त्यातल्या त्यात त्यांना बुद्धी थोडीशी असते आणि त्यांना समज असते. हे आपण बघतो, म्हणजे ऑब्झर्वेशन केलं नेचरमध्ये तर आपल्याला कळतं की कुत्र्याला सुद्धा काही गोष्टी कळतात, बोललेलं कळतं. किंवा आपण ॲनिमल्सचे व्हिडिओज पण बघतो की ते स्वतःचं पिल्लाला वाचवायला तो हत्ती कसा काय, खूप सारे व्हिडिओज येत असतात, व्हायरल होत असतात, आपण त्यातनं बघत असतो. तर प्राण्यांना सुद्धा ती समज आहे. मग त्याच्यानंतर त्याच्या पुढची हायर डेव्हलपमेंट म्हणजे
नरजन्म, मनुष्य जन्म. जेव्हा तो जंतू म्हणजे जीव जेव्हा ते हायर लेवलवर डेव्हलप असलेली फिजिकल बॉडी जेव्हा धारण करतो तेव्हा आपला नरजन्म होतो. मग एवढ्या सगळ्या जीवांमधनं आपण फिरून आल्यानंतर आपल्याला हा आज जे आपण आता इथे बसलो आहोत जे शरीर धारण करून ते आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे. इतकं दुर्मिळ आहे ते आणि इतक्या ह्याच्यानंतर मिळालंय म्हणून त्याचं महत्त्व अभ्यासामध्ये जास्त आहे की आपल्याला इतका जास्त फेरे काटून आल्यानंतर आपल्याला हा देह धारण करायला मिळालेला आहे. आणि देहधारणसुद्धा मग त्याच्यामध्ये विशेषता काय आहे, नरजन्मामध्ये का दुर्लभ का म्हटलं आहे, तर त्याच्यामध्ये काय काय आहे आपण हे सगळं आधी केलेलं आहे म्हणून हे जास्त चांगलं आहे की आता आपण ह्या अशा एखाद्या लिटरेचरचा स्टडी किंवा ग्रंथाचा स्टडी आता आपण करतो आहे. कारण आपलं आधी सगळं 5 कर्मेंद्रिया, 5 ज्ञानेंद्रिया, नंतर अंतःकरण चतुष्टय ते सगळं आपलं बघून झालेलं आहे. नंतर पंचप्राण त्याचा अभ्यासही आपला झालेला आहे. तर ह्या आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आपल्या नरदेहामध्ये ह्या विशेष गोष्टी असतात की काय काय असतं त्याच्यामध्ये. स्पेशल सटल बॉडीचा कॉन्शियसनेस आहे. आपण निर्णय घेऊ शकतो, आपण निर्णय बदलू शकतो, आपण आपल्या जीवनाला डिरेक्शन देऊ शकतो, आपण आपलं जीवन ठरवू शकतो. प्राण्यांना ते पॉसिबल नाही. हे मागच्या आपल्या सेशनमध्ये मी सांगितलं होतं की प्राण्यांना फक्त त्यांच्या पास्ट लाईफचं कार्मिक रिझल्ट्स जगावे लागतात, त्यांना त्याच्यात बदल नाही करता येत. पण तोच हायर लेवल परमिशन आणि काय म्हणतो हे ॲबिलिटी ती फक्त ह्युमन्समध्ये आहे. आणि म्हणून त्याचं महत्त्व खूप जास्त प्रमाणात शास्त्रामध्ये वेदांमध्ये सांगितलेलं आहे नरजन्माचं. का तर आपल्यामध्ये 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 इंद्रिय आपल्याला ज्यांनी आपण कर्म करतो ती झालेली आहेत आपला अभ्यास करून. ज्ञानेंद्रिय आहेत 5 ते ज्याच्यानी आपण ज्ञान प्राप्त करतो, सगळ्या प्रकारचं ज्ञान चांगलं आणि वाईट. त्याच्यानंतर 5 प्राण आणि 10 प्राण आहेत पण त्यातले 5 महत्त्वाचे आहेत. ते पंचप्राणांचा पण आपण अभ्यास केलेला आहे. ते 5 प्राण कसे आपल्याला एक एक लेवलवर मदत करतात आणि कशी कशी आपल्याला आपली डेव्हलपमेंट पॉसिबल होते हे त्या पंचप्राणांच्या मदतीनं. आणि मुख्य म्हणजे अंतःकरण चतुष्टय त्याच्यामध्ये मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे जे आहेत हे आपल्या ह्युमन बॉडीला स्पेशल बनवतात, डिफरंट बनवतात. बाकीच्या जंतू म्हणजे जीवांपेक्षा, लिव्हिंग बिंग्सपेक्षा आपल्या नरजन्माला हे स्पेशल बनवतात. आणि इम्पॉर्टन्स ह्यामुळे आहे, या सगळ्या गोष्टींमुळे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण चतुष्टय ही विशेष आहेत जी आपल्यामध्ये वेगळी असतात. आणि म्हणून आपण इंडिपेंडंट लाईफ जगू शकतो. प्राणी इंडिपेंडंटली लाईफ जगू नाही शकत. आपण बघितलं त्यांचा ग्रुप सोल असतो, ते ग्रुपमध्ये राहतात. आपण बघितलं टायगर्सचा एक मोठा प्राईड असतो. नंतर सगळ्या प्राणी असे ग्रुपमध्ये राहताना सुद्धा. पण ह्युमन इंडिपेंडंट लाईफ जगू शकतो, इंडिपेंडंटली समाजामध्ये राहू शकतो, निर्णय घेऊ शकतो आणि जीवनाची दिशा पण ठरवू शकतो. आणि म्हणून इथे जंतू नाम नरजन्म दुर्लभ असं म्हटलेलं आहे. एवढा सगळ्या ह्याच्यानंतर जे आपल्याला आज हे जीवन प्राप्त झालं आहे, मग त्याच्यामध्ये पण नरजन्म मिळाल्यानंतर पुंस्त्वम ततो विप्रता. पुंस्त्वम म्हणजे पुरुषाचा पुरुषार्थ असलेला जन्म. म्हणजे पुरुष म्हणजे इथे पुरुष म्हणजे देह, म्हणजे फिजिकल बॉडीमधला पुरुष आणि स्त्री नाही आहेत. ही पुरुष आणि स्त्री आहेत आपल्या बॉडीतले फेमिनाईन क्वालिटी आणि मस्क्युलाईन क्वालिटी. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो येन अँड यँग. तुम्हाला एक चायनीज सिम्बॉल माहिती असेल, येन यँगचा सिम्बॉल एक काळा आणि पांढरा असतो. तो त्याच्यामध्ये म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट क्वालिटीज, मस्क्युलाईन आणि फेमिनाईन क्वालिटीज ह्या त्याच्यामध्ये असतात, प्रत्येक माणसामध्ये असतात. आणि त्या क्वालिटीला महत्त्व दिलेलं आहे. त्याच्या अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे की तो फिजिकल बॉडीमधला पुरुष
पुरुष म्हणजे त्यांना इथे म्हणायचं आहे की त्या व्यक्तीमधला म्हणजे त्या नरदेहामधला पुरुषाची क्वालिटी. आता मग त्याच्यामध्ये पुरुषाला का, मॅनलीनेसला का महत्त्व दिलेलं आहे, तर हे तर आपल्यालाही माहिती आहे की आपल्यामध्ये स्त्रीचा स्वभाव कसा असतो, स्त्रीचा स्वभावाच्या क्वालिटीज काय आहेत, त्याच्याप्रमाणे त्या सगळ्या क्वालिटीज प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. एक मिनिट, हे मी शेअर करते. हे आहे येन अँड यांगची साईन आहे, ही चायनीज साईन आहे, एक व्हाईट आणि एक ब्लॅक. तर ही जी क्वालिटी आहे ही आपल्या सगळ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की आपण निर्णय घेण्यामध्ये आपल्याला पुरुषासारखा एक कॉन्फिडन्स असतो किंवा एक स्ट्रॉंग इनर स्ट्रेंथ असते. त्या आपण जर प्रत्येकाला ऑब्झर्व केलं, स्वतःपासून सुरुवात केली, तर आपल्या स्वतःमध्ये आपल्याला फेमिनाईन म्हणजे स्त्रीत्व असलेल्या क्वालिटीज आपल्यामध्ये असतात आणि पुरुषासारख्या क्वालिटीज पण आपल्या स्त्रियांमध्ये असतात की आपण सिच्युएशनला फेस करतो, कॉन्फिडेंटली पुढे जातो आणि डिसिजन मेकिंग करतो. ह्या ज्या क्वालिटीज असतात त्या आपल्यामध्ये पुरुषाच्या असतात. आणि पुरुषांमध्ये पण काही एखाद्याचा स्वभाव अत्यंत प्रेमळ असतो किंवा अत्यंत काळजी करणारा असतो किंवा कामामध्ये सुद्धा कधी कधी फेमिनाईन वर्क जे आहे ते आवडतं. कुकिंग आवडतं एखाद्याला, कुकिंगमध्ये प्रावीण्य मिळवतात, मग त्यांच्यामध्ये याचा अर्थ ते फेमिनाईन हे आहेत, क्वालिटीज आहेत त्या पुरुषांमध्ये, असा त्याचा अर्थ होतो. तर ह्या इथे जेव्हा म्हटलं आहे की एक पुरुष नरजन्म घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा पुंस्त्वम म्हणजे पुरुषार्थ असणं, आणि पुढे म्हटलं त्यांनी विप्रता म्हणजे ब्राह्मण. आता ह्याला शाब्दिक ह्याच्यावर न जाता त्याचा इनर मीनिंग काय आहे त्याला आधी आपण बघायचं आहे की पुरुषत्व म्हणजे मॅनलीनेस. मग आता मॅनलीनेसच का महत्त्वाचा आहे साधनेमध्ये आणि वैदिक मार्गामध्ये, त्यांनी का बरं आदी शंकराचार्यांनी मॅनलीनेसला इम्पॉर्टन्स दिलेला आहे. तर मॅनलीनेसमध्ये मस्क्युलिन क्वालिटीजमध्ये एक असतो कॉन्फिडन्स, त्याच्यानंतर डिसिप्लिन असतो, नंतर एक स्ट्रॉंग डिसिजन मेकिंग असतं, इंडिपेंडन्सी असते. तर ही सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत त्या आध्यात्मिक मार्गामध्ये म्हणजे प्राथमिक लेवलवर काही प्रॉब्लेम नाही आहे. प्राथमिक लेवलवर तुम्ही म्हणजे आपला ह्याचा मार्ग, भक्ती मार्ग, राजयोग ह्या किंवा आपला कर्ममार्ग, ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही क्वालिटीजने पुढे जाऊ शकता, त्याच्यामध्ये काही इतका प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा तुम्ही वेदांनी सांगितल्याप्रमाणे, जेव्हा वैदिक धर्माप्रमाणे जेव्हा तुमची एका सर्टन स्टेज नंतर तुमची साधना सुरू होते, हायर लेवलचे मेडिटेशन सुरू होतात किंवा हायर लेवल डेव्हलपमेंट, जी स्पिरिच्युअल ग्रोथ तुमची होते, तिथे मात्र तुम्हाला फेमिनाईन क्वालिटीजला कमी ठेवून मस्क्युलाईन क्वालिटीज तिथे जास्त आवश्यक आहेत. मग त्या कोणत्या? तर त्या कोणत्या म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला डिटॅचमेंट हवी, ती आवश्यक आहे. नंतर हायर मेडिटेशन्समध्ये डिसिप्लिन खूप जरुरी आहे. म्हणजे आज नाही केलं, आज जाऊ दे, आज माझ्याकडे पाहुणे आले मग मी नाही करत, आज मला बरं नाही वाटत, ह्या ॲटिट्यूड तिथे चालत नाही. किंवा आज मुलांचं अमुक आहे, माझं तमुक आहे, हे तिथे चालत नाही. तिथे मस्क्युलाईन म्हणजे एकदम स्ट्रॉंग काय म्हणतो माइंड एकदम फिक्स पाहिजे की नाही, मला हे रुटीन माझं फॉलो झालं पाहिजे, इतकं माझे मेडिटेशन्स झाले पाहिजेत किंवा ह्या पद्धतीनं माझी साधना झाली पाहिजे. तर ती रिक्वायरमेंट आहे, ती बेसिक रिक्वायरमेंट आहे तुमच्या हायर लेवलवर तुमची साधना होण्यामध्ये आणि स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये. ती रिक्वायरमेंट आहे, अत्यंत बेसिक लेवलची रिक्वायरमेंट आहे. आणि म्हणून त्यांनी इथे पुरुषार्थचा उल्लेख केलेला आहे. आता इथे इंडिपेंडंट ॲटिट्यूड, नंतर स्ट्रॉंगनेस पाहिजे, टायरलेसनेस पाहिजे. म्हणजे कितीही काही जॉब करून आलो, काही झालं, कितीही काही झालं तरी तो जो साधनेचा अभ्यास आहे किंवा बुक स्टडी म्हणू शकतो आपण, किंवा एखादं ग्रंथाचं वाचन किंवा थरली स्टडी, इनर टीचिंग्सचा अभ्यास तुम्हाला जो मिळतो, गुरु जे मार्गदर्शन करतात त्याच्यावर तेवढ्या स्टडी आणि राहणं, कॉन्फिडंटली टिकणं,
हे सगळ्याची बेसिक रिक्वायरमेंट या मार्गामध्ये आहे हायर लेवलवर. आणि म्हणून त्यांनी ते पुरुषार्थाचं महत्त्व सांगितलं आहे. कारण स्त्रीचे जे गुणधर्म आहेत ते, ती स्त्री रिलॅक्स्ड असते, नर्चरिंग ॲटिट्यूड असतो तिच्यामध्ये, केअरिंग जास्त असतं, नंतर सॉफ्टनेस भयंकर असतो. सॉफ्टनेस इथे साधनेमध्ये चुकीचा आहे. सॉफ्टनेसची साधनेमध्ये गरज नाही. तिथे हार्ड टफ माइंड पाहिजे तुमचा, डिटर्मिनेशन स्ट्रॉंग पाहिजे. नंतर वन पॉइंटेडनेस पाहिजे, म्हणजे फोकस्ड पाहिजे तुम्ही बिलकुल, की तुमचं एकदम ठरलेलं आहे की काय करायचं आणि कुठे जायचं. त्याच्यानंतर सॅडनेस, फेमिनाईन क्वालिटीमध्ये सॅडनेस असतो, डिप्रेशनमध्ये किंवा अँक्शियसनेस खूप जास्त असतो. त्याच्यानंतर खूप जास्त इमोशनल अँड लव्हिंग अँड काइंड असा ॲटिट्यूड असतो. तर म्हणून त्यांनी कोल्ड ॲटिट्यूड असतो. आणि फायर क्वालिटी ही मस्क्युलाईन क्वालिटीमध्ये आहे. तुम्ही जर अभ्यास केला याचा ह्याच्यावर जाऊन गुगलमध्ये म्हणा किंवा पुस्तकांमध्ये तुम्ही जर अभ्यास केला की फेमिनाईन आणि मस्क्युलाईन क्वालिटीज काय असतात, आणि मग तुम्ही जर त्याला ऑब्झर्व केलं स्वतःमध्ये, सगळ्यात पहिले एक्सपेरिमेंट सगळं करायचं स्वतःवर, दुसऱ्यांवर नाही करायचं. नॉलेज मिळालं आपण दुसऱ्यांना हा असाच आहे, तो तसाच आहे, नाही. आपण स्वतःमध्ये शोधायचं की मी माझ्या ह्याच्यात कुठल्या कुठल्या फेमिनाईन क्वालिटीज आहेत आणि कुठल्या कुठल्या माझ्याकडे मस्क्युलाईन क्वालिटीज आहेत. मग त्याच्यामधनं आपलं ठरतं की मग लक्षात येईल तुम्हाला सगळ्यांनाच विचार केल्यानंतर की दुसरे माझ्या मार्गात न येता मी स्वतःच माझ्या मार्गात अडचण आहे, माझ्या प्रगतीमध्ये मीच स्वतः चुकीचा आहे. म्हणजे जनरली आपल्याला असं वाटतं की माझ्या घरात असं वातावरण आहे, माझ्या लाईफमध्ये अमुक व्यक्ती आहेत किंवा त्यांचं वागणं असं आहे, त्यांचं रुटीन असं आहे, त्यांचा माइंडसेट असा आहे, आणि म्हणून मी माझी ही अमुक विषयाची आवड आहे पण मी तिथे पुढे जाऊ शकत नाही आहे. तर तिथे ते जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या बेसिक रिक्वायरमेंट असतात. प्रत्येक स्टडी, चाहे आज आता आपण आध्यात्मिक मार्गाचा स्टडी करतोय, पण तुम्ही एखादा आर्ट फील्डचा घ्या, सायन्सचा घ्या किंवा कॉमर्स सब्जेक्ट, फायनान्शियल सब्जेक्टमध्ये तुम्ही बघा, कुठल्याही फील्डमध्ये पुढे जाताना एक बेसिक रिक्वायरमेंट असते क्वालिटीजची. ती बेसिक रिक्वायरमेंट पहिले आपल्यामध्ये आहे की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे जनरली करिअर निवडताना सुद्धा हा विचार केला पाहिजे की हे मी पुढे इतकं जाऊ शकतो का, आणि ह्या क्वालिटीज मध्ये आहेत का. तसंच ते जसं आपण तिथे अप्लाय करतो तसंच आध्यात्मिक प्रगतीमध्ये, आध्यात्मिक मार्गामध्ये तुमची आवड असेल तर आपण पहिले स्वतःला नीट पारखलं पाहिजे की माझ्यामध्ये पुरुषत्व आहे का, की मी एक म्हणजे काय म्हणतो आपण तसं खडक असा फोडणार आपण डिटर्मिनेशननी, स्ट्रॉंग इंटेन्शननी, ती क्वालिटी माझ्यामध्ये आहे का. तर म्हणजे मी नाही आहे, मी कधी बसते, मी कधी बसतो, कधी नाही बसत, कधी आज वाटलं उद्या नाही वाटत, आज शरीरच दुखलं, परवा काहीतरी वेगळं काहीतरी झालं. ह्याचा अर्थ बाजूचे लोक प्रॉब्लेम नाही आहेत, मी माझ्यातल्या क्वालिटीज हा प्रॉब्लेम आहे. आणि मग जेव्हा आध्यात्मिक मार्गावर म्हणजे जेव्हा तुमचं इनिशिएशन होतं प्रॉपर गुरुकडनं, तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचं ग्रूमिंग स्टार्ट होतं. म्हणजे कुठल्याही पाथवर, म्हणजे कुठलेही गुरु घ्या तुम्ही, कुठल्याही इवन माझे जनार्दन स्वामी खेर म्हणा किंवा आताचे माझे गुरु आहेत मास्टर ते म्हणा, किंवा आजही खूप सारे चांगले चांगले गुरु आहेत, ते शिष्याला त्यांच्या ह्याच्यात म्हणजे गुरु शिष्य परंपरा जी आहे, जी चालत आलेली आहे, त्याच्यामध्ये ते ग्रूमिंग केलं जायचं की प्रत्येक गोष्ट जी नको ती काढली जायची, कमी केली जायची, शिकवलं जायचं की हे नाही पाहिजे, ह्या क्वालिटीज पाहिजे. तर तिथे हे पुरुषत्व म्हणजे कॉन्फिडन्स आणि स्ट्रॉंग डिटर्मिनेशन आणि ते ब्रेक करण्याचं हे ॲटिट्यूड हा तिथे खूप जास्त आवश्यक आहे. आणि हा इथेच नाही, तुम्ही बघितलं तर कदाचित बऱ्याच फील्ड्समध्ये याची रिक्वायरमेंट दिसेल. म्हणजे आपण पुरुष स्त्री न करता आपण आपल्या इनर क्वालिटीजना प्रेफरन्स दिला पाहिजे, आणि त्याचा आपला इनर स्टडी जो आपला सेल्फ स्टडी आहे तो आपण पहिले केला पाहिजे. की आपण पहिले पाहिलं पाहिजे की आपल्यात आहे का. मग ते नाही तर मग त्याची तयारी सुरू करायची. म्हणजे मग जेव्हा माइंड असा कामाला लागतो ना, तेव्हा आपलं लक्ष बाहेरच्या लोकांकडे निश्चित जात नाही. आपल्याला कळतं की हे बाहेर मी सफाई करत बसण्यापेक्षा मी इनर क्लिन्सिंग आणि प्युरिफिकेशन हे माझं आतमध्ये मला काम करायचं आहे. मी बाहेर लोकांवर काम न करता
मी स्वतःवर काम करायचं आहे आणि माझ्यात हे बदल माझ्यात आणायचे आहेत. मला फिक्स माइंड, माझं रुटीन मी फॉलो करणार. तो एक हार्ड कोर एक माइंड असतो, एक 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 वेगळा ॲटिट्यूड असतो, तो मला आणला पाहिजे की मी काही झालं तरी माझं रुटीन ब्रेक नाही करणार. मी माझं रेग्युलर साधना करीन किंवा माझा मी स्टडी जो आहे तो मी रेग्युलर बेसिसवर एका ठिकाणी बसून एका वेळेला काहीही झालं तरी मॅक्झिमम टाईम मी फोकस्ड असेल माझ्या रुटीनवर, तो डिसिप्लिनवर. तर इथे तो त्या पद्धतीचा पुरुषार्थाला त्यांनी म्हटलेलं आहे. पुरुषत्व, पुंस्त्वम म्हणजे पुरुषत्व, त्या पुरुषत्वाला त्यांनी इथे रेफर केलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की ते पुन्हा पाहिजे. म्हणजे नुसता नरजन्म, जंतूंमधून नरजन्माला आलो म्हणून आपण उड्या मारू शकत नाही. तर तुम्हाला हा ॲटिट्यूड पाहिजे, मस्क्युलाईन ॲटिट्यूड पाहिजे, क्वालिटीज पाहिजेत तुम्हाला पुढे जायला. मग फक्त तेवढं, आता पुरुष आणि प्रकृतीनीच आपलं शरीर बनलेलं आहे. पुरुष म्हणजे काय, भगवद्गीतेत खूप उत्तम सांगितलेलं आहे. उत्तम पुरुष म्हणजे आत्मा, पुरुष म्हणजे आत्मा, आणि प्रकृती म्हणजे आपलं हे फिजिकल बॉडी ज्या याने बनलेली आहे. सप्तधातू आहेत, त्याच्यामध्ये आपण सगळं बघितलेलं आहे. नंतर पृथ्वी, आप, तेज, वायू हे ह्यानी प्रकृतीनी बनून आपलं शरीर बनलेलं आहे. तर पुरुष आणि प्रकृती आपल्या शरीरामध्ये पण आहेत आणि आपल्या बाहेर पण आहेत. म्हणजे आत आणि बाहेर दोन्हीकडे पुरुष आणि प्रकृतीनी हे सृष्टी सामावलेली आहे आणि त्यांनीच ती धारण केलेली आहे वेगवेगळ्या रूपांनी. तर आपण जेव्हा ह्याच्यामध्ये असतो, म्हणजे मग आता पुरुष झालो म्हणून मग आपण हार्ड कोर ॲटिट्यूड बाहेर ठेवणार का, तर नाही. तर आता ह्याचा मस्क्युलाईन आणि येन आणि यँगचा बॅलन्स कसा ठेवायचा, कारण सगळं बॅलन्समध्ये पाहिजे. बॅलन्सशिवाय काहीही पॉसिबल नाही, बॅलन्सशिवाय रिझल्ट येत नाहीत. तुमचा ॲटिट्यूड बॅलन्स्ड ॲटिट्यूड पाहिजे. मग आतमध्ये पुरुषत्व आणि बाहेर स्त्रीत्व, किंवा कधीकधी आतमध्ये स्त्रीत्व आणि बाहेर पुरुषत्व, हे दोन्ही सिच्युएशनप्रमाणे आपल्याला ट्विस्टिंग करता आलं पाहिजे, आपल्याला चेंजेस करता आले पाहिजेत स्वतःमध्ये. आणि तो जो बॅलन्स आहे, बॅलन्स ऑफ येन अँड यँग किंवा मस्क्युलाईन अँड फेमिनाईन, हा तिथे कळला पाहिजे की मी कुठे आवश्यक. मग पुरुषत्व सांगितलं आहे, मग मी आता सगळ्यांना अत्यंत कठोर भाषेने मी बोलेन आणि समोरच्याला असं कापून काढेन, असं चालत नाही. मग माणूस बघून तुम्ही भाषा तुमची पाहिजे. म्हणजे जरी तुम्हाला तुमचं रुटीन अगदी असं दिसलं की तुम्ही अगदी डिटरमाइंड आहात आणि अगदी स्ट्रिक्ट आहात स्वतःबरोबर, किंवा दिसतात अशा व्यक्ती की ही व्यक्ती स्ट्रिक्ट आहे, स्ट्रिक्टनेस आहे, डिसिप्लिनमध्ये आहे, पण म्हणून त्या जवळ गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आत त्याच्याशी बोलल्यानंतर त्याच्यामध्ये मृदुता आणि त्याच्यात सॉफ्टनेस आणि एक ॲटिट्यूडमध्ये एक काइंडनेस जो असतो, की भाषा बोलताना ती अगदी सॉफ्टली आणि चांगल्या पद्धतीनं तो व्यक्त होतो. समोरच्याशी बोलताना उत्तर चांगल्या पद्धतीनं देतो. म्हणजे हा बॅलन्स ॲटिट्यूड आहे. हा बॅलन्स ॲटिट्यूड पण ठेवला पाहिजे. तो अत्यंत आवश्यक आहे की कधी सिच्युएशन येते तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग बनलं पाहिजे आणि जिथे आवश्यक आहे तिथे कंपॅशनेट आणि काइंडही असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की सगळे संत स्वतःबरोबर अत्यंत कठोर होते. म्हणजे अगदी तो श्रीधर स्वामी घ्या, नंतर रामदास स्वामी घ्या, किंवा कुठलेही गुरु घ्या, त्यांनी बघितलं, त्यांना त्यांचं चरित्र वाचन कराल तर त्यांनी पहाटे लवकर उठणं, व्यायाम करणं, नंतर साधना करणं, वाचन करणं, हे अत्यंत दंडा मारून ते स्वतःबरोबर करत होते. पण तेवढेच ते कंपॅशनेट होते, लव्हिंग होते, काइंड होते. बाजूच्या समाजाला किंवा त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना किंवा साधक जे होते किंवा जे अभ्यास करण्यासाठी येत होते किंवा त्यांच्या पंथाला अट्रॅक्ट होऊन येत होते, तर त्यांना सगळ्यांना त्यांनी उत्तम मार्गदर्शन केलं. त्यांना सगळ्यांना सॉफ्टली समजावून सांगितलं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले, मग त्यांना मार्गदर्शन केलं. हा आहे दुसरा ॲटिट्यूड. हा काइंडनेस आणि एक कंपॅशनेट बिहेवियर म्हणजे तिथे आहे फेमिनाईन ॲटिट्यूड आहे. पण स्वतःबरोबर ॲप्लाय करताना ते पुरुषत्व त्यांच्याकडे कायम आहे. आणि अशाच आपल्याकडे
फिमेल फिलॉसॉफर्स आपल्या वेदांच्या वैदिक काळामध्ये आपल्या झालेल्या आहेत. गार्गी म्हणून होती जी धर्माचं काय म्हणतो आपण त्याला, सर्व ब्राह्मण जेव्हा बसायचे तेव्हा वादविवादामध्ये गार्गीला कोणी हे करू शकत नव्हतं. आणि गार्गी ही ह्याच्याकडे जनकाकडे दरबारात होती. ऋषी जी स्त्री ऋषी होती ती, तर ती आणि मैत्रेयी म्हणजे याज्ञवल्क्यांची बायको, आणि तिसरी होती लोपामुद्रा. या तिघींची नावं खूप फेमस आहेत आपल्या ग्रंथांमध्ये आणि याच्यामध्ये स्क्रिप्चर्समध्ये. तर अशा स्त्रिया पण होऊन गेल्या. पण मग त्या कशा होत्या, त्यांची व्यक्तिमत्व कशी होती, तर त्यांच्यात ते पुरुषत्व होतं, साधनेसाठी आवश्यक आणि ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं पुरुषत्व, स्ट्रॉंग ॲटिट्यूड तो तिथे होता. पण म्हणून काही त्या अशा ॲरोगंट किंवा अशा नव्हत्या. तेवढ्याच त्यांच्यात स्त्रीत्व पण होतं त्यांच्या स्वभावामध्ये. तर हा जो आहे पुरुष आणि स्त्रीचा बॅलन्स हा प्रत्येक माणसामध्ये असतो आणि तो केला पाहिजे आपण. आणि म्हणून आपण एखादी व्यक्ती, आता पुरुष असेल तर त्याला समजा किचनमध्ये इंटरेस्ट असेल किंवा कुकिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा काइंड असेल किंवा तशा फिमेलसारखे कुठले स्वभावामध्ये व्यक्तिविशेष असतील त्याच्यामध्ये, तर आपण त्याला नावं ठेवण्यात आणि ह्याच्यात काही अर्थ नाही. कारण तेच जर आपण आपल्यात बघितलं तर आपल्यामध्ये पण एक पुरुष दडलेला असतो. तर तो प्रत्येकामध्ये असतो. ते प्रकृती आणि पुरुष ह्याचं मिक्सचर झाल्याशिवाय कोणीही बनलेलं नाही आहे. त्यामुळे हे दोन्हीचं कॉम्बिनेशन प्रत्येक जीवामध्ये आपल्याला सापडेल. त्यामुळे आपण इथेच आपल्याला कळतं की आपण दुसऱ्याला आपण क्रिटिसाइज करणं बरोबर राहणार नाही. कारण मग आपण स्वतःला पण क्रिटिसाइज केल्यासारखं होईल की मग माझ्यातही मग मी स्त्री आहे, मग मी पुरुषासारखं का माझ्यामध्ये अमुक गोष्टी आहेत, असा लगेच आपण स्वतःला प्रश्न मग विचारला पाहिजे. जर एखाद्यातलं आपल्याला स्त्रीत्व टोचत असेल किंवा जाणवत असेल जास्त किंवा आवडत नसेल, आपण क्रिटिसाइज करत असू, तर आपण मग पहिले स्वतःला क्रिटिसाइज केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीनं पुरुष आणि प्रकृती सर्व ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये साधनेसाठी पुरुषत्व आवश्यक आहे आणि प्रकृतीचं रूप हे आतमध्ये कोमल हवं. जसा नारळ असतो, नारळ हा बाहेरनं कडक असतो पण आतमध्ये त्याचं खोबरं अत्यंत स्वादिष्ट आणि मऊ आणि असं खोवल्यानंतर तर किती लुसलुशीत खोबरं आतमध्ये पाणीदार असं निघतं. तसं व्यक्तिमत्व माणसाचं हवं, साधकाचं हवं, असं त्यांनी रिक्वायरमेंट सांगितलेली आहे, बेसिक रिक्वायरमेंट. आता इथे त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की पुंस्त्वम ततो विप्रता. विप्र म्हणजे ब्राह्मण. आता विप्र म्हणजे ब्राह्मण, मग त्यांनी आपण असं म्हणायचं का की हो पुरुषच पाहिजे पहिले जन्माला यायला, मग तुम्ही पुरुष असाल तरच साधना करू शकतो, त्याचं तर आपण खंडन केलं इथे की असं काही लिहिलेलं नाही. मग विप्र म्हणजे ब्राह्मण. मग आता ब्राह्मण असल्याशिवाय आपण काही अभ्यास करू शकत नाही किंवा आध्यात्मिक ह्याच्यात प्रगती करू शकत नाही असंही त्यांनी म्हटलेलं नाही आहे इथे. इथे त्यांना विप्र म्हणजे काय, वृत्तीनी आणि क्वालिटीजनी विप्र. इथे सगळं जे म्हटलं आहे त्याच्या इनर मिनिंग्स आहेत, तर ते वरच्या शब्दांवर आपण जायचं नाही आहे. तर विप्र म्हणजे ब्राह्मण. आता ब्राह्मणाची वृत्ती 3 गुण असतात, सात्विक, तामसिक आणि राजसिक. हे 3 गुण आपल्याला माहिती आहेत आणि याच बेसिसवर आपले 4 मागच्या सेशनमध्ये मी सांगितलं होतं की श्रीकृष्णाने सांगितलं की माझ्या मुखातून ब्राह्मण जात जन्माला येते, हातांमधून क्षत्रिय जन्माला येतात, थाईज म्हणजे मांड्यांमधून ते वैश्य जन्माला आले आणि पायातून शूद्र. तर ह्या जाती त्यांनी निर्माण केल्या, ह्या सृष्टीच्या निर्मितीसाठी म्हणून केल्या. त्या काही इथे भांडणं आपण करण्यासाठी किंवा महत्त्व उगीच कोणाचं वाढवण्यासाठी इथे नाही आहेत. मग आता मुखातून आलेले जे ब्राह्मण आहेत मग त्यांची वृत्ती कशी, म्हणजे त्याच्यामध्ये वेदांमध्ये 3 गुणांचं पण त्रिगुणाचे हे पण दिलेले आहेत, व्यक्तिविशेष पण दिलेले आहेत की सत्वगुणी माणसाचे गुण कसे असतात, वागणं कसं असतं, खाणं कसं असतं, विचार कसे असतात, राजसिक व्यक्तीचे कसे असतात आणि तामसिक व्यक्तीचे कसे असतात. तर इथे जो विप्र हा शब्द वापरला आहे त्यांना सांगायचं आहे की सात्विक वृत्तीचा पाहिजे, म्हणजे नुसता नरजन्म नाही, नर नाही, तर त्याच्यात पुरुषत्व असलं पाहिजे आणि त्या पुरुषत्वाला सात्विकतेचा
टच पाहिजे, त्याच्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. आणि सात्विक हा भाग कसा आहे, तर सात्विक ही क्वालिटी अत्यंत प्युरिफाईड आणि बॅलन्स्ड आणि विवेक संपन्न असलेली अशी व्यक्ती ही सात्विक असते. कारण का, तर तिला चांगलं आणि वाईट, रिअल अनरिअल पण कळत असतं. म्हणजे खरं काय, खोटं काय, असत्य काय आहे, सत्य काय आहे, अशा पद्धतीनं तिचं माइंड डेव्हलप झालेला असतो. तिचं इंटेलेक्च्युअल लेवल तेवढी डेव्हलप झालेली असते. तिचे कॉन्सेप्ट्स, थॉट इम्प्रूव्हमेंट तेवढी झालेली असते. आणि तेवढा पीसफुल, क्रिएटिव्ह आणि त्याच्यामध्ये गुड क्वालिटीज म्हणजे हॅपी आणि शांत आणि समाजामध्ये सगळ्यांना मदत करणारा, दुसऱ्याची पीडा समजणारा, अशा पद्धतीचे सात्विक गुण त्याच्यामध्ये असतात. आणि त्या सत्वगुणांची अत्यंत आवश्यकता आहे. कारण सत्वगुणाशिवाय स्पिरिच्युअल हायर लेवलवर आपण पुढे जाऊ नाही शकत. इव्हन आता आपल्याला बऱ्याच गुरूंकडे गेल्यानंतर आपल्याला ते सांगतात की व्हेजिटेरियन फूड आपण खाल्लं पाहिजे, आपण नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे. त्याची कारणं ते देतात. कारण प्राणी मरतो, मग त्या मरताना त्याच्या वेदना आणि त्याचे विचार आणि त्याच्या वासना आणि त्याचा तो क्रोध, राग, कारण प्रत्यक्ष जीव जाताना प्रत्येकाला हे होतं, वेदना होतातच आणि तडफड ही होतेच. मग ती सगळी क्वालिटी त्या मांसामध्ये, त्या शरीरामध्ये सामावलेली असते. आणि मग ते जेव्हा आपण शरीर, ते फिजिकल बॉडी त्याची जेव्हा आपण अन्न म्हणून प्राशन करतो, तर ते सगळं आपल्यामध्ये ट्रान्सफर होतं आपल्या एनर्जी बॉडीमध्ये. आणि म्हणून ते तसे तामसिक गुण, राजसिक गुण आपल्यामध्ये येतात. आणि म्हणून आपल्याला सात्विक आहार करायला गुरु पहिले सांगतात. की बऱ्याच लोकांना आपण बघतो की जेव्हा विठ्ठलाचे भक्त म्हणा, त्या पंथावरचे म्हणा, किंवा कितीतरी आपल्या महाराष्ट्रात वेगळे वेगळे बरेच लोक नॉनव्हेज सोडून व्हेजिटेरियन झालेले आपल्याला दिसतात. ते ह्यासाठी, कारण तो जो सात्विकता आहे ती अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय मन शांत राहत नाही, मन चंचलता मनाची कमी होत नाही. राग, द्वेष, लोभ हे सारे अन्नावर डिपेंड आहेत. आणि म्हणून अन्न चांगलं, आणि आता सात्विक आहारात म्हणजे काय, तर भाज्या, फळं, नंतर धान्य, कडधान्य हे सगळं खायला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कवर होतं या सात्विक आहारात. दूध वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्याच्याने मन शांत राहतं, वृत्ती शांत राहते. ह्यासाठी ते सगळं सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक पंथाचे गुरु हे पहिले करायला सांगतात चेंजेस. जेव्हा आपण त्यांच्या पायाशी जातो आणि त्यांना इच्छा व्यक्त करतो की आम्हाला याच्यामध्ये पुढे जायचं आहे बाबा, आम्हाला साधना करायची, किंवा काही जे काय असेल, तो जो पंथ असेल तुमचा तसं, तर ते पहिले सांगतात की तुम्ही नॉनव्हेज सोडा. कारण तिथेच पहिलं जे आहार जातो तसं व्यक्तिमत्व बनतं. म्हणजे ती क्वालिटी तिथून पासून डेव्हलप होते. म्हणून आपल्याला ते सात्विक आहार घ्यायला सांगतात. आता सत्वगुणामध्ये गुणाची निर्मिती कशातनं होते. आता सत्वगुण म्हणजे आता जरुरी नाही की ब्राह्मण म्हणूनच तुम्ही जन्माला यायला पाहिजे. असे कितीतरी आपले संत आपण बघितले की ते धर्मानी आणि कार्यानी वेगळ्या ह्याच्यामध्ये होते, पण त्यांचे गुण वेगळे होते. आता तुकाराम महाराजांना घ्या, किंवा आत्तापर्यंत जेवढे आपल्या ह्याच्यातले संत होऊन गेले, सगळे काही ब्राह्मण नव्हते. वेगळ्या वेगळ्या पंथातनं पण संत व्यक्ती झालेले आहेत, सेंट्स आहेत खूप सारे. गाडगे महाराज आहेत, किंवा आपले मुस्लिम ह्याच्यातनं पण बरेच ते सुफी वगैरे असतात ते. तर त्याच्यामध्ये क्वालिटी म्हणजे तुमची एनर्जी जी आहे ना, ती फार महत्त्वाची आहे ह्या पाथवर. ते वर्ण दिसणारं काही कन्सिडर नाही. सूक्ष्मामध्ये तुमच्या काय आहे, त्या सूक्ष्माच्या अभ्यासात सूक्ष्मच महत्त्वाचं आहे. तुमचं आतली एनर्जी क्वालिटी काय आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती सात्विकता डेव्हलप होते किंवा निर्माण होते ती ज्ञानातून. त्याचा ज्ञान मिळाल्यानंतर माणसामध्ये सात्विकपणा यायला फार वेळ लागत नाही. ज्याच्याकडे विजडम आहे, नॉलेज आहे, अंडरस्टँडिंग आहे, तो हळूहळू स्वतःला बदलतो आणि त्याच्यामध्ये ती सात्विकता, सत्वगुणांचा
हे येऊ शकतो, प्रारंभ होऊ शकतो. आता सात्विक गुण म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये प्युरिफाईड असतं सगळं, माइंड एकदम प्युरिफाईड असतो. त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, डर्टी इंटेन्शन्स किंवा थॉट्स किंवा ॲटिट्यूड्स असे अजिबात नसतात. सात्विक पद्धतीचा माणूस अतिशय शांत, दुसऱ्याच्या आनंदात सुख मानणारा असा पद्धतीचा, म्हणजे प्युरिफाईड माइंड त्याचा असतो. इंटेन्शन्स प्युरिफाईड असतात, क्लीन असतात, त्याचे इंटेन्शन्स क्लीन असतात. आणि त्या व्यक्तीची लिव्हिंग स्टाईल जर आपण बघितली तर ती सुद्धा तो आरामनी, शांतपणे आणि सुखामध्ये आणि सदैव आनंदात असा जगताना आपल्याला तो सापडतो. तर ह्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पुन्हा आध्यात्मिक ह्याच्यामध्ये नुसता सात्विकता नाही, तर त्याच्यामध्ये ज्ञान हे मिळाल्यानंतर त्याला विवेकबुद्धी म्हणजे रिअल अनरिअलचा डिफरन्स, डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड त्याचा डेव्हलप होतो. कारण त्याला तेव्हाच तो बदल करतो स्वतःमध्ये, कारण त्याला कळतं की हे सही आहे, हे गलत आहे, हे हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, हे गुड आहे, हे बॅड आहे. हे जे डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड आहे हा ज्ञानामुळे आणि ज्ञान मिळवल्यामुळे, अभ्यासामुळे, नॉलेजमुळे हा त्याच्यामध्ये येतो. आता त्याच्यानंतर दुसरी एक हे होते म्हणजे प्युरिफिकेशन कसं होणार त्याचं, म्हणजे तो शांत कसा होणार, तर तो सगळ्यांना मनामध्ये राग ठेवणं, आठवणी ठेवणं, जुन्या आठवणी, ग्रजेस, अँगर, नंतर जे काही आपले व्यवहारामध्ये झालेले राग द्वेष असतात ते सगळ्याला तो कधीही ठेवत नाही, तो रिलीज करून देतो. म्हणजे आपण जी माफ करण्याचं कृती करतो किंवा फॉरगिव्हनेस करतो, त्या पद्धतीचा त्याचा ॲटिट्यूड असतो. त्याच्यात वागण्यामध्ये, स्वभावामध्ये ते सारे रंग असतात की तो सोडून देतो, तो धरून ठेवत नाही प्रत्येक गोष्टीला. कारण त्याला कळलेलं आहे, डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड आहे, त्याला विवेक आहे त्याच्याकडे, आणि त्याला कळतंय की मी काय घेतलं पाहिजे आणि काय टाकलं पाहिजे, काय सार आहे आणि काय असार आहे ते त्याला कळतंय. त्यामुळे प्रत्येक पावलावर तो सत्वगुण त्याचा काम करत असतो आणि तो खरा सत्वगुणी साधक आपण म्हणू शकतो त्याला. आणि मुख्य म्हणजे त्याला भीती नसते. ज्या व्यक्तीला ह्या सगळ्या क्वालिटीज आल्यानंतर माणसामध्ये फिअर एनर्जी म्हणजे भीती ही कशाचीही राहत नाही, अँगर राहत नाही, व्हायलेंट ॲटिट्यूड राहत नाही की मी कसंही करून मिळवेन अशा पद्धतीची टेंडन्सी राहत नाही, जेलसी तिथे राहत नाही. कारण ते पूर्णपणे म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल सत्वगुण म्हणजे काय लेव्हलचा सत्वगुण आहे हा, की कम्प्लीट प्युरिफाईड पर्सन आहे तो, आतून आणि बाहेरून. असा तिथे विप्र म्हणजे असा ब्राह्मण म्हणजे सत्वगुणी व्यक्ती आणि पुरुषार्थ असलेली व्यक्तीची तिथे आवश्यकता आहे, नुसता नरजन्म नाही, असं त्यांना तिथं सांगायचं आहे. आता आपण हा सात्विक गुण किंवा सत्वगुणी आपण कसे बनू शकतो, आता आपण अभ्यासच करतोय, तर आपण ह्या प्रश्नाचाही अभ्यास केला पाहिजे की ठीक आहे, आता ही रिक्वायरमेंट आहे का, मग ठीक आहे, आमच्यामध्ये आम्ही पुरुषत्वाची जोपासणं, पुरुषत्व स्वतःला इम्प्रूव्हमेंट करणं, हे तर आपण बघितलं मगाशी. मग आता सत्वगुणाला ब्राह्मणत्वाला कसं आपल्यामध्ये आणायचं, तर ब्राह्मणत्वाला आपण सात्विक फूड बघितलं मगाशी, की आपण डाएटमध्ये आपल्या चेंजेस करणं आवश्यक आहे. मग त्याच्यानंतर आपण योगाची प्रॅक्टिस म्हणजे काय, की श्वासाचा आपण अभ्यास केला पाहिजे. श्वासाच्या अभ्यासाने म्हणजे प्राणायामाने आपली एनर्जी बॉडी क्लीन होते आणि फ्रेश एनर्जी, डिवाइन एनर्जीचा आपल्यामध्ये फ्लो सुरू होतो. म्हणून योगा अभ्यास खूप आवश्यक आहे त्याच्यामध्ये. आणि जी सिंपल योगासनं आहेत त्याच्याने आपली फिजिकल बॉडी पण क्लीन आणि प्युरिफाईड होते आणि प्राणायामाने आपली एनर्जी बॉडी क्लीन होते. म्हणून सात्विक फूड नंतर अन्नानंतर त्याच्यामध्ये येतो योगाभ्यास.
त्याच्यानंतर काय, तर आपण जगतो. आता आपण हे सगळं आपलं बेसिक हे केलं, अन्न कोणतं खायचं आणि अभ्यास कसला सुरू करायचा बेसिक एक्झरसाईजमध्ये. तर त्याच्यानंतर रोजचं रुटीन आपण सकाळ दुपार संध्याकाळ जगत असतो. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर फॉरगिव्हिंग ॲटिट्यूड पाहिजे. आपण फार खूप जास्त छोट्या 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 गोष्टींपासून मोठ्या घटनांपर्यंत आपण सगळं आपल्या बुद्धीच्या पोत्यामध्ये साठवत राहतो. तर तो लेट गोवाला सोडून देण्याचा ॲटिट्यूड अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण एक कणभरसुद्धा पाऊल पुढे टाकू शकत नाही. सगळ्या निगेटिव्ह क्वालिटीज, टेंडन्सीज, मेमरीज अँड ॲटिट्यूड्सना लेट गो करणं खूप आवश्यक आहे, सोडून देणं खूप आवश्यक आहे आणि माफ करणं तर त्याहून आवश्यक आहे. माफ केल्याशिवाय आपण एक कदम पुढे सरकू शकत नाही. म्हणजे चाहे मग ते ॲक्सेप्टन्स नसेल तर मग हा अख्खा नरजन्म आपला वाया जाऊ शकतो. बाकी काही होणार नाही फारसं, पण ते प्रॉब्लेम येईल मग. म्हणजे पुन्हा नेक्स्ट ह्याच्यामध्ये पुन्हा कंटिन्यू आपला जर्नी सुरू राहील. त्याच्यानंतर आपला जो बिहेवियर कसा पाहिजे, आता आपण बघितलं सोडून देणं, लेट गो करणं वगैरे सगळं ठीक आहे, पण मग आपलं बिहेवियर दुसऱ्यांबरोबर कसं पाहिजे, की ज्याच्यामध्ये स्वतःलाही सुख मिळेल आणि दुसराही सुखी राहील, आनंदात राहील. म्हणजे अल्टिमेटली प्रॉडक्ट काय निघालं पाहिजे, अल्टिमेट आउटकम काय निघालं पाहिजे आपल्या बिहेवियरचं कम्प्लीट डेमधलं, की सुख आणि समाधान. म्हणजे इथे पण आणि समोर पण, हे दोन्हीकडे जेव्हा शांतता आणि सुख समाधान नांदेल तेव्हाच आपण काहीतरी पुढे जाऊन आध्यात्मिक प्रगतीकडे किंवा आपल्या विद्वत्तेकडे किंवा ज्ञान संपादन करण्याकडे किंवा कुठल्याही प्रकारच्या नॉलेज गेन करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करू शकतो. अदरवाईज आपण मनाला शांतता नसेल आणि हार्ट चक्र आपलं ॲक्टिवेट नसेल आणि शांत नसेल, मोठं नसेल, स्ट्रॉंग नसेल, तर आपल्याला तो पीसफुलनेस इथे येत नाही हृदयामध्ये. आणि पीसफुलनेस नसेल तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत कुठल्याही कामात. म्हणजे नुसती साधना नाही, तर हा जो आपला अभ्यास आहे, आपलं ज्ञान हे आपण कुठेही अप्लाय करू शकतो आपल्या जीवनामध्ये. तुम्हाला कुठल्या एखाद्या विशेष विषयामध्ये जरी प्रावीण्य मिळवायचं असेल तरी तिथे तुमचं इनर पीस तुम्हाला अत्यंत आवश्यक असतो. त्याच्याशिवाय आपण कुठल्याही लेवलवर आणि कुठल्याही फील्डमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. आणि म्हणून त्या कॉन्सन्ट्रेशनसाठी आपल्याला वागणं आपलं असं पाहिजे, कर्म आपलं असं पाहिजे, की जे आपल्यालाही आनंद देईल आणि समोरच्यालासुद्धा अत्यानंद देईल आणि शांतता देईल. म्हणून आपल्या कर्माला आपण बदललं पाहिजे. काल बऱ्याच लोकांनी मिस केलेलं आहे आणि काल लॉ ऑफ कर्मावर बऱ्याच नवीन गोष्टी सांगितल्या. आणि सोमवारचं सेशन आहे, रेकॉर्डिंग होत नाही, त्यामुळे जे लोक मिस करतात त्यांचं तर ते जातच आहे. पण काल मी त्याचं एक्सप्लेन केलं होतं की कर्म कसं करायचं आणि कसं असलं पाहिजे, त्याच्यावर काल मी सांगितलं होतं. आणि शेवटचा पॉईंट आहे की आपण सत्वगुणी होण्याकडचा आवश्यक असलेला, की आपल्याला संग कोणाचा आहे, संगती कोणाची आहे. आपण सत्संग मागतो. सत्संग म्हणजे काय, तर जे पॉझिटिव्ह माइंडेड लोक आहेत, चांगल्या ॲटिट्यूडची लोक आहेत, त्यांची संगती, त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्यामध्ये त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, ॲक्टिव्हिटीजमध्ये अशा प्रकारची लोक सम्मिलित असणं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या संगतीमध्ये आहात तीसुद्धा तुम्हाला दिशादर्शन करते जीवनाला. त्यामुळे ती संगती खूप आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं असलेला हा विप्र म्हणजे ब्राह्मण. मग हे सगळं असल्यानंतर तो मनुष्य कसा असेल, तर इव्हॉल्व्ड असेल. म्हणजे त्याचा माइंड जो हायर इंटेलिजन्स आहे तो अत्यंत प्रगल्भ असलेला आणि तो सगळ्या आपल्या टिपिकल ह्युमन माइंडसेटच्या वर चढलेला आणि वर उठलेला असा तो इव्हॉल्व्ड ह्युमन बिंग असेल. असा तो विप्र म्हणजे तो ब्राह्मण असा तो तिथे आवश्यक आहे अभ्यासामध्ये. आणि तेव्हा तो पुढे जाऊ शकतो. तर कसला अभ्यास, वैदिक धर्माचा अभ्यास हा करण्यासाठी तिथे अशा पद्धतीचा, ज्याची हायर मेंटल क्वालिटीज डेव्हलप झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तेवढा स्वतःची इनर सेल्फ डेव्हलपमेंट करून लिबरेशन म्हणजे मुक्तीकडे तो जाऊ शकतो. त्यासाठी ह्या एवढ्या सगळ्या नुसता नरजन्म नाही, तर नरजन्माच्या पुढे ह्या पुरुषार्थ आणि विप्रता म्हणजे ब्राह्मणत्व
अशा पद्धतीच्या पुरुषार्थाची आणि ब्राह्मणत्वाची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय हा नरजन्म जो दुर्लभ आहे तो सुलभ करून घेऊन आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही आणि तो सत्कारणी लागू शकत नाही. आता ह्याच्या पुढचा जो दुसरी लाईन आहे, तस्मात वैदिक धर्म मार्ग परता, हा आपण पुढच्या वेळेला बघू. हा असंच आपला हा अभ्यास चालणार आहे, कारण ह्याचं अर्थ खूप वेगळे आहेत, दिसणारे अर्थ वेगळे आहेत, पण दडलेले अर्थ फार गहन आणि मोठे आहेत. त्यामुळे हळूहळू समजेल असं ह्याच्यातच जावं लागेल. त्यामुळे पुढची लाईन आपण शुक्रवारच्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर आता मी या पहिल्या लाईनला पूर्ण करून मी इथे थांबवते. आपलं एक बुक स्टडी जो किंवा अभ्यास आहे तो आपण इथे थांबवूया.